उमरेड शहरात भव्य पादुका दर्शन सोहळ्याची सांगता रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी तसेच पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सोमवार दिनांक 15/12/2025 रोजी अड्याळवाळे लेआउट गॅस गोडाऊन जवळ बायपास रोड उमरेड तालुका उमरेड जिल्हा नागपूर येथे पादुका दर्शन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी फक्त नागपूर शहरातूनच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधून देखील भाविक भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते। या अनुषंगाने गरजू लोकांना सामाजिक उपक्रमाअंतर्गत 20 घरघंटीचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी सुधीरजी पर्वे, माजी आमदार आनंदराव राऊत, शहर अध्यक्ष भाजप नागपूर उपस्थित होते। या कार्यक्रमात प्रवचनकार सौ ज्योतिताई पगारे यांनी आपल्या अमृततुल्य प्रवचनातून सिद्ध पादुकांचे महत्त्व समजावून सांगितले। तसेच त्यांनी सेवा, साधना, आचरणाचे देखील महत्त्व पटवून दिले। अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नसून हे एक शास्त्र आहे आणि विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून कसे जगले पाहिजे हे देखील सांगितले। कार्यक्रमाचे औचित्य साधून शेकडो भक्त, शिष्य, साधकांनी गुरुपूजन केले आणि 291 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली, तर 18,000 ते 20,000 भाविकांनी सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतलाय। यावेळी प्रामुख्याने पीठ प्रमुख श्री राजेंद्रजी भोयर साहेब, सहपीठ प्रमुख व नागपूर जिल्हा निरीक्षक श्री सुरेशजी लाखे साहेब, पीठ व्यवस्थापक श्री प्रवीणजी परब साहेब, महिला सपोर्ट टीम श्रीमती पुष्पाताई दडवे, नागपूर जिल्हाध्यक्ष श्री ईश्वरजी धवड साहेब, माननीय पीठ समिती सदस्य तसेच महिला सेना, पुरुष सेना, युवा सेना, हिंदू संग्राम सेना, गुरुसेवक, प्रवचनकार व नागपूर जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन व महाप्रसाद वितरण करण्यात आले। सिद्ध पादुकांचा निरोप घेताना भावना विभोर भाविकांनी हिंदू धर्म खतरे में है, जय सियाराम असे जयघोष करत निरोप घेतलाय। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी रमेश लांजेवार, कुही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.